श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया जयश्री देसाई यांचा ललितबंध. आजचा विषय आहे मला वाटतं म्हणून. परवा एक छान गोष्ट ऐकली. एक घनदाट जंगल होतं. तिथे सगळे पशुपक्षी सलोख्याने नांदत होते. तिथे राहणाऱ्या एका माकडाला प्रश्न पडला की या जंगलात सर्वात उंच प्राणी आहे तो जिराफ, सगळ्यात शक्तिशाली आहे तो हत्ती, सगळ्यात चपळ आहे तो चित्ता. असे खरं तर सिंहापेक्षा जास्त बलशाली असलेले किंवा जास्त काही गुण असलेले खूप सारे प्राणी आपल्या जंगलात आहेत. पण तरीही ते या जंगलाचा राजा नाहीत. आणि सिंह मात्र या जंगलाचा राजा. त्याच्याकडे तर तसं विशेष काहीच नाही. मग तो या जंगलाचा राजा कसा? ते माकड धाडस करून सिंहाकडे गेलं. सिंह आराम करत त्याच्या गुहेत बसलेला होता. याने धाडस करून आपल्या मनातला प्रश्न त्याला विचारला की आपल्या जंगलात सर्वात उंच प्राणी आहे जिराफ, सगळ्यात शक्तिशाली हत्ती आहे, सगळ्यात चपळ चित्ता आहे, पण तरीही तू जंगलचा राजा कसा? सिंह शांतपणे म्हणाला की मी राजा आहे कारण मला वाटतंय की मी राजा आहे. गोष्ट तशी साधी सोपी, पण मला खूप आवडली. गोष्ट आवडायचं कारण हे आहे की अनेकदा ही जी वृत्ती आहे, हा जो आत्मविश्वास आहे, तोच माणसाला सर्वोच्च स्थानी घेऊन जातो. आपल्या रोजच्या जीवनातही आपण बघतो की अनेकांकडे खूप ज्ञान असतं, अनुभव असतो, मात्र त्यांची जी मनोवृत्ती असते ती पराभूत मनोवृत्ती असते. किंवा कुठेतरी नोकरी करायची म्हणजेच कोणाच्या तरी हाताखाली काम करायचं अशीच असते. आपण त्या सर्वोच्च स्थानी जाऊन बसावं अशी महत्त्वाकांक्षा असलेले किंवा आपण त्या सर्वोच्च स्थानी जाऊ शकतो हा आत्मविश्वास असलेले फार कमी असतात. आणि तिथेच फरक पडतो. मी राजा आहे अशी वृत्ती जर माझ्यामध्ये असेल तरच तो दिमाग माझ्यामध्ये उतरेल, तरच माझं डोकं त्या दृष्टीने चालेल. ते बहुतेक वेळा होत नाही. माणसांमध्ये तर होतं असं की एक तर न्यूनगंड असतो किंवा अहंगंड. तो अहंगंड जर ज्ञान, अनुभव, मर्यादा, विवेक यांना ओलांडून पुढे गेला तर तो माणसाला पुढे नेत नाही तर खड्ड्यात पाडतो आणि माणसाला पुढेच येऊ देत नाही. मग अशी माणसं कितीही ज्ञान किंवा अनुभव असला तरी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते सर्वोच्च स्थान गाठू शकत नाही. ते गाठायचं असेल तर वृत्ती तशी हवी, स्वभाव तसा हवा, दिमाग तसा हवा. न्यूनगंड असेल तर प्रश्नच नाही, कारण आत्मविश्वास नसतोच. मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे माणसं स्वतःमध्ये असलेल्या उणीवा लक्षात घेत नाहीत. पण माझ्याकडे जास्त ज्ञान किंवा माझ्याकडे जास्त अनुभव असूनसुद्धा तो दुसरा पुढे गेला म्हणून त्याचा हेवा करतात, मत्सर करतात, त्याला खाली खेचण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतात. हल्ली कॉर्पोरेट क्षेत्रात तर असंही बघायला मिळतं की काही जण कुठल्याही थराला जातात. त्याच्या उलट काही जण शरणागत असल्यासारखं देवावर किंवा दैवावर सगळं सोडून देतात. ते राजासारखे लढतच नाहीत, राजासारखे कोणत्याही प्रश्नाला भिडत नाहीत आणि त्यामुळेच कोणीतरी दुसराच राजा होतो आणि आपल्याला मात्र दुय्यम स्थान स्वीकारावं लागतं. अर्थात हे बदलणं शक्य आहे, फक्त मानसिकता बदलायला हवी. मीच राजा आहे ही वृत्ती अंगात बाणवायला हवी. मला वाटतं म्हणून. जयश्री देसाई यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.